हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर फ्रेंड्स, इथे आता सकाळचा वेळ आहे. सकाळची सगळी कामं आवरून झाली आहे आणि इथे बघू शकता किती सारे कपडे धुतले मी, कारण हे गेले होते टूरवर, तर यांचे पण कपडे होते. आणि मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंच की मी कपडे नाही धुतले होते एक दिवस, तर त्याच्यामुळे ते पण कपडे होते. तर असे करून इतके सारे कपडे झाले होते. तर सकाळी सकाळी सगळ्यात आधी मी कपडे वाळवत आहे, कारण हे मी रात्रीच धुवून ठेवले होते. मी रात्री मशीन लावून देते झोपताना, म्हणजे ते धुवून रेडी राहतात सकाळी वाळवायला. कारण इथे ना सकाळी सकाळी ऊन येते आमच्या साईडला, तर पटकन सकाळी मग वाळवायला बरं पडते त्यामुळे. तर इथे मी कपडे वाळवून देते पटापट सगळे, कारण आज आमच्या इकडे पाण्याचं थोडं इश्यू होणार होतं. 2 दिवस पाण्याचा प्रॉब्लेम राहील बोलले होते, असं म्हणजे सोसायटीमध्ये सांगितलेलं होतं. कारण ते पाण्याची जी टाकी असते ते क्लिनिंगला आले होते वाटतं क्लिनिंग करायला, त्याच्यामुळे. तर मी म्हटलं नाही, आपल्याला कपडे करणं खूप गरजेचं आहे, कारण मग 2 दिवस कपडे धुणं होतात की नाही होत. तर बरं झालं मी ते केलं, कारण ना मग पाणी गेलं होतं. तर कपडे काय तेव्हा झालेच नाही आणि इथे ऑफिससाठी रेडी झाले. यांचं सगळं आवरून झालं होतं. त्यासोबत इकडे मी रुजूला झोपवत होते, तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, तर आता इथे सगळे कामं झाले सकाळचे आणि मी अंघोळ वगैरे करून रेडी आहे. रुजूला पण आता झोपवलं, त्याची पण अंघोळ वगैरे झाली. हे ऑफिसला गेले. सकाळचं सगळं रुटीन आज डन आहे. माझं तर रोजच आवरते, पण आज आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या बायांचे कामं झाले आहे पटापट, कारण ना आमच्या बिल्डिंगचंच पाणी जाणार आहे असं सांगितलं होतं. 2 दिवस पाण्याचा थोडं प्रॉब्लेम होईल, कारण जे पाणी टाकी असते ना ते क्लीन करणार आहेत. तर ते क्लीन करतात तेव्हा असतेच 1-2 दिवस प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आज सगळ्या लोकांनी पटापट पटापट कामं केले, कारण सगळे मला बाहेर जेवढ्या पण बाया दिसल्या सगळ्या मस्त फ्रेश होऊन दिसल्या. नाहीतर कशा आतापर्यंत थोडं त्यांचं चालू असते, मी तर होऊन जाते रोजूलच्या घाईनी. पण असं सगळं आहे. आणि बाहेर एवढं ऊन पडलं आहे, एवढे कपडे धुतले होते मी आज. म्हटलं पाणी गेलं म्हणजे आफतच आहे, कारण आज मशीन लावायला मिळते नाही मिळत काय सांगता येत नाही, त्याच्यामुळे. आणि काल मग मी संध्याकाळीच मशीन लावून घेतलं होतं, तुम्हाला सांगितलंच मी. तर ते आज सकाळी तर सगळे कपडे वाळत ठेवले आहे. तर चला, मला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे, ते करते मी आणि भेटतेच नंतर. आणि ते पूर्ण जेवण बनवून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. खूप सारे भांडे दिसत आहे. तर यामध्ये भाजी आणि यामध्ये ना वरण आहे, ते मला फक्त करायचं आहे गरम. ते मी जेव्हा रुजूलला द्यायचं राहीन तेव्हा करेन. की सगळं इथे डन आहे. आज भांडे वगैरे पण काहीच नाही आहे, कारण आता जेवण वगैरे व्हायचंच आहे. तर इथे ना मी ही सायकल इकडे बाहेर ठेवली होती, तर म्हटलं हिला थोडी क्लीन करून घेते, कारण जिकडे तिकडे धूळ बसलेलं दिसत होतं. आणि रोज एवढं धूळ कुठून येते काय कळतच नाही. बापरे, डस्टपासून तर अर्धं डोकं पागल होते. पण असो, ही पुसून घेतली आणि हिला आता घरात घेते, कारण इथे खूप ऊन आहे. झाडू पोछा होते तेव्हा मी हिला बाहेर ठेवून देते, कारण हे मध्ये मध्ये आल्यासारखं वाटते. तर इथे आता रुजूलचा आवाज येत असेल तुम्हाला, तो उठलाय झोपून, बघू शकता. तर मी आता इथे जेवण करून घेते म्हटलं, कारण हा उठल्या उठला तर जेवत नाही. तर इथे भात आहे, इथे रात्रीची थोडीशी भाजी उरलेली आहे, आणि इथे सकाळी मी आज आलू वांग्याची भाजी केली होती, ती पण कुकरमध्ये. तर आज मी थोडंसं जेवण एक्स्ट्रा बनवलं आहे, कारण मी म्हटलं जर पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर रात्रीचा प्रॉब्लेम नको व्हायला, त्याच्यामुळे. तर चला, मी आता जेवण करून घेते.
तर इथे मी पटपट पटपट सगळे भांडे धुवून घेतले. मला वाटलं पाणी जाते की काय, पण काय झालं होतं ना, मला वाटतं दुसऱ्या विंगचं क्लिनिंग झालं होतं. आमच्या विंगला पाणी होतं, म्हणून तरी मी इथे जेवण वगैरे झाल्यावर जे भांडे होते मी लगेच सगळे घासून घेतले, कारण जास्ती भांडे नव्हते, थोडेच होते त्याच्यामुळे. काय 2 मिनटं तुला थांबताना आलं ना. हॅलो, बाय कर, बाय कर अण्णा, बाय कर, बाय बाय बाय. मग इथे झाली होती दुपार, तर अजून झोपून वगैरे उठलेला होता आणि त्याचा आता इथे जेवणाचा वेळ होता, कारण माझं जेवण तर झालं होतं. तो झोपलून उठल्या उठल्या जेवण करत नाही, त्याच्यामुळे मग थोडं थांबावं लागते. तर मी तेव्हा जेवण करून घेतलं. म्हटलं माझं आवरून घेते, म्हणजे मग याला चारायला मी फ्री राहील. तर इथे त्याच्यासाठी जेवण काढून घेत होते मी, आणि त्याला एक्साइटमेंट बघू शकता. त्याला किचन एवढं आवडते की मी काय करते किचनमध्ये. त्याला खूप मजा येते किचनमध्ये, तर त्याच्या इथे बघू शकते. आणि त्याला माहीत झालं मी त्याच्यासाठी जेवण काढत आहे, तर त्याला मजा येत होती. तो इथे काय काय त्याचं चालू होतं, हूं हां हूं हां. तर फ्रेंड्स, इथे झाली आता संध्याकाळ, आणि आता थोडीशी असंच काहीतरी खायची इच्छा झाली होती. तर सीझनचा पहिला टरबूज आत्ता कट केलं मी. आता रुजुलला पण टेस्ट करायला देते आणि मी पण खाऊन बघते कसं आहे. तर चला. हां, तर इथे ना याला तरबूज टेस्ट करायला दिलं मी. त्याला आवडलं, पण पहिल्यांदा जेव्हा मी पहिला बाईट दिला तर त्याचं एक्सप्रेशन बघू शकता. मग नंतर त्याला आवडलं, कारण गोड पण होतं टरबूज, मला पण छान वाटलं. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर चला फ्रेंड्स, भेटू उद्याच्या अशा एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कोणी कोणी टरबूज खाऊन झालं सांगा.